श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, असं म्हणतात की पहिलं सुख म्हणजे निरोगी काया. पण आजच्या धावपळीच्या युगात, फास्ट फूडच्या जमान्यात आणि तासनतास लॅपटॉपच्या समोर बसून काम करण्याच्या पद्धतीमुळं आपण आपलं आरोग्य कुठेतरी मागं सोडतोय. डायबेटीज, बीपी, वाढलेलं वजन हे केवळ आजारच राहिले नसून ती आपली चुकीची जीवनशैली बनलीय. आपला आहार हेच आपलं औषध कसं ठरू शकतं आणि आपण एका साध्या बदलानं निरोगी आयुष्य कसं जगू शकतो हे सांगण्यासाठी, तसंच उद्या म्हणजेच 21 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या हेल्दी लाईफस्टाईल अवेअरनेस डे या निमित्तानं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम आलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया रोजचा आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम यासारख्या साध्या साध्या गोष्टींचा वापर करून आपल्या चुकीच्या लाईफस्टाईल रिलेटेड जे आजार आहेत त्याच्यावर आपण कशी मात करू शकतो. तर मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. पहिलाच असा प्रश्न येतो की निरोगी जीवनशैली म्हणजे नक्की काय? निरोगी जीवनशैली म्हणजे आपण आजार होऊ नये यासाठी जी अंगीकारलेली पद्धती आहेत, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. जसं ताणतणाव कमी असणं, योग्य पद्धतीने आहार घेणं, पुरेशी झोप म्हणजे 8 ते 9 तासाची झोप असणं. त्याच पद्धतीने डेली जरी नसला तरी देखील आठवड्यातनं 3 ते 4 दिवस तुमचा व्यायामही झाला पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण आपलं रुटीन ठेवलं तर ते आपली निरोगी जीवनशैली म्हणून आपण असं म्हणू शकतो. ह्या जीवनशैली आपली जी बदललेली असते किंवा बऱ्याचदा रात्रीची जागरणं होतात, पार्टीज होतात किंवा काही न्यू मदर्स म्हणतो आपण की त्या आयांना जागरणाची सवय नसते, नवीन बाळांच्या आई म्हणू शकतो, त्यांचंही जागरण होतं. अशी जागरणांची अनेक कारणं आहेत. ह्या जागरणांमुळे नक्की कोणकोणत्या प्रकारचे आजार होतात आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे कोणकोणते आजार होतात? चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपण म्हटलं तर त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये डायबिटीस आलं, हायपरटेन्शन, नवीन मुली ज्या पाळी झालेल्या असतात त्यांच्यामध्ये PCOD, PCOS, तरुण वयामध्ये झालेल्या आजारांमध्ये. त्याच्यानंतर थायरॉइडचे पण आजार आपण त्याच्यामध्ये पकडू शकतो. याचसोबत महत्वाचा पण आजार म्हणून न समजली जाणारी गोष्ट म्हणजे लठ्ठपणा. आणि तुम्ही जसं विचारलं मला की नवीन आयांमध्ये काही याचे आणखी दुष्परिणाम दिसून येतात का झोप न झाल्यामुळे किंवा गोष्टींमुळे, तर त्यांना पोस्टपार्टम स्ट्रेस खूप वाढतो. तर या ठिकाणी घरातल्यांची जबाबदारी येते की त्यांना थोडी पुरेशी झोप मिळावी. आता ब्रेस्ट फिडिंगसाठी आईला उठावंच लागतं, पण तरी देखील जो काही वेळ मिळेल तर त्याच्यामध्ये तिला कशी आपली मदत होईल तिची झोप होण्यासाठी ही काळजी घरातल्यांनी सुद्धा घेतली पाहिजे. अच्छा. डायबेटीस हे सध्या प्रमाण खूप जास्त वाढलंय. म्हणजे आता सध्या भारताला डायबेटीसची राजधानी म्हटलं जात आहे. त्याबरोबरच हायपरटेन्शन ही आहे. डायबेटीस, हायपरटेन्शन यासारख्या आजारांवर औषधांशिवाय फक्त आपण आहारात काही बदल केला किंवा आहारांमुळे याच्यावर ताबा मिळवणं शक्य आहे का? पूर्ण ताबा मिळवणं, तर ताबा मिळवणं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात की एक ते रिव्हर्स करणं म्हणजे पूर्ण बंद होणं तो आजार, आणि दुसरं तो कंट्रोल करणं हा आला. तर रिव्हर्सल जे आहे ते प्री डायबिटीस फेजमध्ये फक्त आहारावर आपण करू शकतो की जिथं नवीन डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे आणि आपण त्याच्यावर काही प्रमाणात आहारात चेंजेस केले, त्याच्यामध्ये मग बरेच बदल घडवता येतात आपल्याला. GI इंडेक्स चेक करणं, GI लोड खाण्यापिण्याचं करणं, कार्बोहायड्रेट काउंटिंग करणं. म्हणजे डायबिटीसचं होतं काही की लोक रेग्युलर पथ्य म्हणून जे पाळलं जाते की साखर नाही खायची, गोड पदार्थ टाळायचे, ह्या गोष्टी कळतात, भात बंद करणं, पण फक्त कार्बोहायड्रेट्स कमी करून त्याचा उपयोग नाहीये आपल्या खाण्यामध्ये. तर ते व्यवस्थित संतुलित दिवसभरात होणं, या पद्धतीने ते मग कंट्रोलही करता येतं. म्हणजे रिव्हर्स जर झालं नाही तरी पण ज्यांना खूप म्हणजे इन्सुलिनवर असूनही किंवा औषधं सुरू असूनही बऱ्याच लोकांची ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहत नाही, तर ती कंट्रोल करता येते आपल्याला. सेम हायपरटेन्शनसाठी लागू होतं की इनिशियल फेजेसमध्ये जर आपण त्या पद्धतीने हायपरटेन्शनसाठी लागणारे आहारातले चेंजेस आपण केले, जे सोडियम, पोटॅशियम किंवा मिठाशी निगडीत बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या आपण चेंजेस केल्या तर त्या पद्धतीने हायपरटेन्शन कमी करू शकतो आपण. हायपरटेन्शन हे डाएटवर रिव्हर्स नाही होत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी आता ऍड पण बघते लावलेले असतात की आमच्याकडे या आणि तुमचं हायपरटेन्शन आहारावर आम्ही बदलून टाकतो, तर कमी करतो किंवा बंद करून टाकतो. तर असं होत नाही. आहाराने हायपरटेन्शन हे कंट्रोल करता येतं किंवा त्याचे जे मेजर फॅक्टर्स आहेत, वरचा बीपी आपण जो म्हणतो सिस्टॉलिक, त्याच्यामध्ये 20 वगैरे आपण कमी करू शकतो, पण ते पूर्णपणे बंद नाही होत आहारावर. अच्छा. रक्तातली साखर जेव्हा आपण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो
तेव्हा काही सुपरफूड्स असणं आपल्या आहारात गरजेचं आहे. तर रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे? तर आता तुम्ही एक शब्द वापरला की सुपर फूड्स. तर सुपर फूड्स आपण जसं व्यक्तींसाठी वापरतो की सुपरमॅन, की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्वालिटीज आहेत आणि खूप जास्त शक्ती आहे, तर तो सुपरमॅन. तसं सुपर फूड्स ह्यांना म्हणतात की ज्याच्यामध्ये खूप जास्त क्वालिटीज आहेत. तर डायबिटीससाठी आपण कन्सिडर केलं तर प्रोटीन्स हे सुपर फूड आहेत. मग त्याच्यासाठी मी असं एखादा पदार्थ आपण म्हणू शकत नाही की हा सुपर फूड आहे, कारण सगळ्याच पदार्थांमध्ये ते क्वालिटीज असतात. सुपर फूड्स आहारात घेण्यापेक्षा डायबिटीस लोकांनी ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचा बॅलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. मग सुपर फूड्सपेक्षा ना फंक्शनल फूड फार महत्वाचे आहेत. फंक्शनल फूड्स म्हणजे काय असतात, तर जसं आपण म्हटलं की सुपर फूड्स म्हणजे खूप सारे क्वालिटीज असलेलं, तसं फंक्शनल फूड्समध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. म्हणजे ते पदार्थ जे आहेत हे डायबिटीसवर जसं औषधं ऍक्ट करतात ना, त्या पद्धतीने औषधी गुण देतात. तर डायबिटीससाठी त्याच्यामध्ये मेथी दाणे आले, कारलं आलं, आवळा आला, दालचिनी पावडर आली, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फंक्शनल फूड्स आहेत डायबिटीससाठी. मिलेट्सचा वापर करताना तुम्ही दिवसभरातनं एखाद्या वेळेस तुम्ही ते घेऊ शकता किंवा दोन्ही वेळा घेऊ शकता, डिपेंडिंग ऑन की तुम्हाला ग्लुटन सेन्सिटिव्हिटी आहे का. तुमच्यामध्ये जर का ग्लुटन इंटॉलरन्स असेल तर तुम्ही पूर्ण वेळ प्रत्येक वेळी तुम्ही मिलेट्सच खाण्यामध्ये म्हणजे तृणधान्य खाण्यामध्ये घेतली तर चालतात. पण जर का तुम्हाला ग्लुटन इंटॉलरन्स नसेल तर तुम्ही गहू देखील खाण्यामध्ये ठेवलं तर चालतं. पण गहू असू दे किंवा कोणतंही धान्य असू दे, हे आपल्याला चालतंय म्हणून तो पदार्थ खूप जास्त खाणं, म्हणजे डायबिटीस लोक मेन चूक काय करतात मी सांगते तुम्हाला, की ते मला साखर चालत नाही म्हणून ते चहाचा साखर बंद करतात, पण ते गुळ घालायला सुरू करतात. पण साखर आणि गुळामधून आपल्याला तेवढीच ग्लुकोज मिळत असते. त्यामुळे ते केल्यामुळे तुमच्या डायबिटीसमध्ये काय किंवा ब्लड शुगर लेवल्स कमी करण्यात काही फरक पडत नाही. मग त्यांना काय वाटतं की ठराविक गोष्टी साखर वाढवणाऱ्या आहेत माझ्या रक्तातल्या आणि त्या मला बंद करायच्या आहेत. जसं की भात आला, साखर आली, गूळ आला, मध आला. तसंच जी साखर आपल्याला मिळते ती फक्त या सगळ्या गोष्टींमधून मिळत नाही, तर ती बऱ्याच गोष्टींमधून मिळते. सगळी धान्य जी असतात ती शेवटी ना त्याचं ग्लुकोजमध्येच रूपांतर होतं, आपल्याला ती मिळते. मग ते ह्या गोष्टी अवॉइड करतात. पण गहू असेल, जसं तुम्ही मिलेट्स म्हणाला, तर ते मिलेट्स असतील, दूध असेल, फळं असतील, हे खूप जास्त प्रमाणात खातात. मग त्याने मिळणारी साखर ती खूप जास्त होऊन तुमचं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये मग राहत नाही. त्यामुळे मिलेट्सचा जरी तुम्ही वापर केला, चांगली गोष्ट आहे ती, पण तिचा वापर सुद्धा फार प्रमाणात करायला पाहिजे. म्हणजे दिवसातून एकदा, ते पण किती, तर आपली बशी जी असते, बशीच्या साईजची एक भाकरी किंवा 1.5 भाकरी. मॅडम, आपण आता डायबेटीस बद्दल बोललो, पण लाईफस्टाईल रिलेटेड मध्ये पीसीओडी, पीसीओएस आणि थायरॉइड यासारख्या हार्मोनल जे डिझीज आहेत त्यांचा पण समावेश होताना दिसून येतो. तर पीसीओडी, पीसीओएस किंवा थायरॉइड या समस्यांमध्ये आहारात कसा बदल केला गेला पाहिजे? तर पीसीओडी आणि थायरॉइड ह्या दोन गोष्टी कसं असतं ना, की आहारामध्ये जेव्हा आपण बदल करत असतो तेव्हा आम्ही काय करतो की आता हिस्ट्री घेतली समजा, तर आपल्याला आधी पाया बसवावा लागतो. जो पाया आहे तो कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स याचा बॅलन्स आधी करून घ्यायला पाहिजे. तर पीसीओडी मध्ये पण थायरॉइडमध्ये पण याचा बॅलन्स करून घ्यायला पाहिजे. मग या दोन्हीचे प्रिन्सिपल्स ऍक्च्युली जे मेडिकल न्यूट्रिशन थेरपी आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये सेम आहेत, की तुम्ही कार्बोहायड्रेट्स 50% आणले पाहिजेत, तुमचे आहारातले प्रोटीन्स तुम्ही वाढवले पाहिजेत. आणि स्पेसिफिकली ह्या दोन्हीसाठी जे काही केलं जातं ते असं आहे की पीसीओडीसाठी पाया बसल्यानंतर वरची जी ट्रीटमेंट आहे हार्मोनल बॅलन्ससाठी, तर त्याच्यामध्ये सीड सायकलिंग केलं जातं. सीड सायकलिंग म्हणजे काय आहे, तेलबिया आहेत ठराविक, ज्या आम्ही पाळी येते आपली महिन्याला येते, तर ते डिवाइड केलेलं असतं पहिले 14 दिवस आणि नंतरचे 14 दिवस. तर पाळी आलेला दिवस तो पहिला दिवस, तिथून 14 दिवस आम्ही 2 प्रकारच्या बिया सकाळी खायला सांगतो, एक मेथी दाणे आणि दुसऱ्या भोपळ्याच्या बिया. याचं प्रमाण जे आहे हे सुरुवातीला कमी ठेवतो 1 टीस्पून आणि नंतर ते 1 to 2 टेबलस्पून्स पर्यंत न्यावे लागतात हळूहळू प्रत्येक सायकलनुसार. तेच सेकंड फेज जे असते म्हणजे 14व्या दिवसापासून ते तुमची पाळी येईपर्यंतचा दिवस, 28 दिवस, 30 दिवस काही असतील ते, तर त्या दिवसांमध्ये जे आहेत ते दुसऱ्या 2 सीड्स वापरल्या जातात, तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया. तर हे देखील सुरुवातीला सेम आधीच्या फेज 1 सारखं फेज 2 मध्ये सुरुवातीच्या काळात 1 टीस्पून घ्यायचं आहे आणि नंतर ते हळूहळू वाढवत तुम्ही 1 ते 2 टेबलस्पून्स पर्यंत नेऊ शकता. तर याने होतं काय, तर याने एक हार्मोनल बॅलन्स यायला खूप मदत होते पीसीओडीमध्ये किंवा पीसीओएसमध्ये. थायरॉइडमध्ये काय केलं जातं, तर थायरॉइडमध्ये ठराविक क्रुसिफेरस फॅमिलीच्या गोष्टी असतात की ज्या आम्ही अवॉइड करतो, जसं कोबी, फ्लावर,
ब्रोकोली. तर या गोष्टी कमी प्रमाणात खायच्या, पूर्ण बंद नाही केल्या तरी चालतात. पण बंद करावी लागणारी गोष्ट सोयाबीन आहे. हा, तर थायरॉइडचे जे पेशंट्स असतात ना, त्यांना सोयाबीन खाल्लेलं चालत नाही. बऱ्याच लेडीज काय करतात, जिमला जातात वजन कमी करण्यासाठी. थायरॉइड म्हटलं की ते वजन कमी करणं, वजन लठ्ठपणा हेच आपल्या डोक्यात येतं. किंवा येणारे पेशंट्स पण माझ्याकडे मोस्टली थायरॉइड आणि वजन कमी करण्यासाठी असं येतात. तर त्या काय करतात, जिमला जातात आणि जिम नंतर ते प्रोटीन सप्लिमेंट वापरतात. म्हणजे सप्लिमेंट मिळतात ना, त्याला लेबल्स, इन्ग्रेडियंट्स असतात, तर त्याच्यामध्ये ते बघावं लागतं की त्याच्यात सोयाबीन आहे का नाही. तर मी हे नक्की सांगेन थायरॉइड पेशंटसाठी की जर का ते वजन कमी करण्यासाठी जिम करत असतील आणि ते सप्लिमेंट्स यूज करत असतील तर चेक करा की त्याच्यामध्ये सोयाबीन नाहीये. कारण त्याचा मग तुम्हाला इफेक्ट नाही होणार, उलट तुमचा बॅलन्स, हार्मोनल बॅलन्स बिघडणार जास्त त्याच्यामुळे. मॅडम, उद्या साजऱ्या होणाऱ्या हेल्दी लाईफस्टाईल अवेअरनेस डे या निमित्तानं आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती सांगितली आपल्या आहाराबद्दल. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. आणखीन माहिती तुमच्याकडून जाणून घेऊया आपण पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण हेल्थी लाईफस्टाईल अवेअरनेस डे या निमित्तानं वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकला. याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. कुटुंब स्वास्थ्य कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.